रामकृष्ण हरी मंडळी, आपली देवपूजा करून झालेली आहे. चला तर आता आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर नेहमी आपण स्वयंपाकामध्ये अशी सुकी भेंडी करून खातो. तर कधी कधी सुकी भेंडी खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण मसाला भेंडी थोडी रबरबीत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्ली तरी चालते, अशी आम्ही रबरबीत मसाला भेंडी बनवणार आहोत. तर त्यासाठी हे भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी मधून थोडीशी चिरून घेतलेली आहे. हे पाव किलो भेंडी आहे. तर गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तर तेल छानपैकी गरम झालेले, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि चिरलेली भेंडी याच्यात फ्राय करून घ्यायची. ती चांगली परतून घ्यायची. आता ही छानपैकी परतून झालेले. आता गॅस बंद करून हे काढून घ्यायचं हे भेंडी. तर आता काय करायचं, आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे चिरून, आणि एक चांगला अर्ध टमाटा घेतलेले. तर हे दोन्ही मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची. याची पेस्ट करून घेतलेली. आता ही ज्या कढईत आपण भेंडी परतून घेतली होती ना फ्राय करून, तर त्याच कढईत तेल आहे, त्याच्यातच थोडे जिरं पण आहेत फोडणीचे. आणि त्याच्यात आपण काय करणार आहोत, तर हे जे पेस्ट केली ती टमाटर कांद्याची, ती त्या कढईत तेल गरम केलेलं आहे चांगलं. ते फ्राय केलेलं तेल थंड झालं तर ते आता त्याच्यात हे कांदा आणि टमाट्याची पेस्ट घालून घ्यायची. हे अशा प्रकारे चांगली परतून घ्यायची. आणि हे कोथिंबीर व्यवस्थित निवडून त्याचं जे मुळे असतात ना कोवळ्या कोवळ्या काड्या, ते आपण भरपूर असे चिरून घेतलेले. आणि थोडंसं अद्रक आणि थोडा लसण हे स्वच्छ करून हे आणि याची पेस्ट करून घ्यायची. तर हे कोथिंबीरीच्या कोवळ्या कोवळ्या काड्या आणि लसण आणि अद्रक यांची पेस्ट करून घेतलेली, ही पण याच्यामध्ये घालून घ्यायची. छानपैकी असं परतून घ्यायचं. तर यामध्ये काय करायचं, हे परतत असताना त्याच्यामध्ये एक विलायची टाकायची, 2-3 लवंगा टाकायच्या, 3 ते 4 मिरं टाकायचे आणि 2 तेजपत्त्याची पानं टाकायची. या ग्रेव्ही सोबतच ते परतून घ्यायचं. आणि यामध्ये छोटे 2 दालचिनीचे तुकडे घालायचे. हे छानपैकी असं परतून घ्यायचं. याला तेल सुटेपर्यंत. एक दालचिनीचा तुकडा पण याच्यात टाकलेला आहे. आणि कोणी कोणी काय करतं, टमाटर टाकल्यानंतर पण दही टाकतात, पण हे दोन्ही पण आंबट होते. कारण आता पावसाळा, चिकचिक झड चालू आहे, त्यामुळे आम्ही दह्याचा वापर नाही करणार. कुठलं तरी एकच टमाटर टाकलेले. तर पहा, हे कांद्या लसण टमाट्याच्या पेस्टनं कसं तेल सुटलेले. हे पहा, तेल सोडलेले छानपैकी परतलेले. तर आता याच्यात काय करायचं, थोडीशी हळद टाकायची, उगी पाव चमचा. पोहे खायचा 1 चमचा. धना पावडर टाकायची. थोडासा गरम मसाला टाकायचा, एक अर्धा चमचा. आणि चवीनुसार थोडंसं लाल तिखट टाकायचं 1 चमचा. कारण याच्यामध्ये आंबट आहे टोमॅटो, त्यामुळं आंबट कसं तिखटाला मारते, त्यामुळं थोडंसं भरपूर टाकायचं तिखट, जास्त पण नाही, आपल्या चवीनुसार. आणि त्यानंतर घरचा काळा मसाला.
1 चमचा. तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता आवडीनुसार. आता हे छानपैकी असं परतून घ्यायचं. आता यात काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं. आम्ही पाणी याच्यात गरम केलेले. हे मसाला शिजण्या इतकं थोडंसं पाणी घालायचं. आता याच्यात काय करायचं, आम्ही थोडीशी तिळाची पावडर टाकणार आहोत. 1 पोहे खायचे 2 चमचे. आता याच्यात आणखीन थोडं पाणी टाकायचं. पाण्याला काय प्रमाण नाही, कमी जास्त. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. छान असं मसाला शिजलेला आहे. आणि यामध्ये काय करायचं, अगदी थोडंसं हिंग घालायचं, चव येते छान. हे पहा, मस्त असा भेंडीचा मसाला शिजलेला आहे. इथं हिंग टाकलं नाही टाकलं तरी चालतंय. हे पहा, मस्त मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये काय करायचं, हे आपण फ्राय केलेली भेंडी घालायची. कारण हे फ्राय केल्यामुळं हे भेंडी 50 ते 60% अगोदरच शिजलेली असते, नरम झालेली असते. आता याच्यावर झाकण टाकून एक वाफ काढून घ्यायची 1-2 मिनिट. तर मंडळी, कशी वाटली आमची हे मसाला भेंडी फ्राय? अशा गावरान पद्धतीनं तुम्ही पण करून पहा आणि कशी चवीला लागते ते आम्हाला कमेंट करून सांगा. चला आता एक वाफ काढून घेतली. पहा, मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबिरीच्या कोळ्या काड्या मिक्स करून पेस्ट करून टाकलेले आहेत. आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालून. आणि कशी वाटली आमची गावरान पद्धतीनं मसाला भेंडी? आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.